या मीन व्हॅल्यू थेरम चॅप्टर मध्ये आपण फर्स्ट थेरम पाहतोय, रोल्स थेरम. बरोबर, फर्स्ट थेरम पाहतोय. किती थेरम पाहायचे तर आपण या चॅप्टर मध्ये 3 थेरम्स पाहणार आहोत. फर्स्ट आहे रोल्स थेरम, सेकंड आहे लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम आणि थर्ड आहे कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम. तर फर्स्ट आपण पाहतोय रोल्स थेरम. रोल्स थेरम काय आहे की रोल्स थेरम मध्ये किती कंडिशन सॅटिस्फाय कराव्या लागतात? 3 कंडिशन. जर तुम्हाला f of x हे फंक्शन दिलेलं असेल ऑन इंटरवल क्लोज इंटरवल a b, जर f of x हे फंक्शन दिलेलं असेल क्लोज इंटरवल a b वर, तर ते फंक्शन काय पाहिजे? कंटिन्यूअस पाहिजे. दिस फंक्शन इज कंटिन्यूअस ऑन क्लोज इंटरवल a b. सेकंड कंडिशन इज इट इज डिफरेंशिएबल. इट इज डिफरेंशिएबल ऑन ओपन इंटरवल a b. सेकंड कंडिशन काय आहे की हे फंक्शन कसं हवं? डिफरेंशिएबल हवं. and third condition is f of a is equal to f of b. third condition is f of a is equal to f of b पाहिजे. f a म्हणजे काय आहे? स्टार्टिंग पॉइंट आणि b म्हणजे काय आहे? एंड पॉइंट. त्या दोन्ही व्हॅल्यूसाठी त्या दोन्हीची व्हॅल्यू फंक्शनची कशी पाहिजे? सेम पाहिजे. तर या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर then there exists C belongs to this interval AB such that f dash of C is equal to 0. या पॉइंटला या इंटरवल मध्ये एक पॉइंट हा जो इंटरवल आहे त्या इंटरवल मध्ये एक पॉइंट C एक्झिस्ट होईल की तो कोणती कंडिशन सॅटिस्फाय करेल? f dash of C is equal to 0. that implies the derivative of function f of x at point C is 0. तर हा आहे रोल्स थेरम. आपण एक एक्झाम्पल पण आधी पाहिले बरोबर रोल्स थेरम वर. आज आणखीन एक एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल इज व्हेरीफाय रोल्स थेरम. व्हेरीफाय रोल्स थेरम for the function f of x is equal to x plus 1 when x is less equal 3 and 2 plus 4x minus x square for x greater than 3 in interval 1 to 4. पहा काय आहे फंक्शन. एकदा एक्झाम्पल व्यवस्थित रीड करा काय दिलेलं आहे. रीड दिस एक्झाम्पल. काय म्हटलंय? व्हेरीफाय रोल्स थेरम. काय करायचं आपल्याला? रोल्स थेरम व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय करायचं म्हणजे काय की ते फंक्शन कंटिन्यूअस आहे की नाही चेक करायचं, डिफरेंशिएबल आहे की नाही चेक करायचं आणि f of a is equal to f of b आहे का नाही चेक करायचं. आणि तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर आपल्याला काय करायचंय? c हा जो पॉइंट आहे त्या इंटरवल मधला तो फाइंड आउट करायचा आहे. तर व्हेरीफाय करणं म्हणजे हे करणं. आता पहा की एक फंक्शन दिलेलं आहे x plus 1 when x less equal 3 and 2 plus 4x minus x square when x is greater than 3 in interval 1 to 4. हा इंटरवल आहे 1 to 4. पहा आपण डायग्रामॅटिकली पाहूया काय आहे. सपोज हियर इज 1 and here is 4. हा जो इंटरवल तुम्हाला दिलेला आहे तो इंटरवल काय आहे? पहा दिस इज युअर इंटरवल. या इंटरवल मध्ये हे फंक्शन डिफाइन केलेले आहे. काय आहे की ह्या इंटरवल मध्ये हे फंक्शन डिफाइन केलेले. पण ते डिफाइन करताना पहा कसं केलंय की दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहे. जे हा जो इंटरवल आहे तो किती पार्ट मध्ये डिवाइड केला गेलाय? दोन पार्ट मध्ये. पहिला जो पार्ट आहे तो पहा x लेस इक्वल 3. x लेस इक्वल 3 म्हणजे अशा सर्व x च्या व्हॅल्यू ज्या कशा आहेत? लेस इक्वल 3 आहे. म्हणजे 3 सपोज इथे कुठेतरी इथे 2 असेल, इथे कुठेतरी 3 असेल. बरोबर. मग तुम्हाला घेताना कशा व्हॅल्यू घ्यायच्या? x लेस इक्वल 3 म्हणजे पहा हे कसं येणार? 1. हा जो इंटरवल तो स्टार्ट कुठून होत आहे? 1 पासून. बरोबर. म्हणजे 1 लेस इक्वल x लेस इक्वल 3. म्हणजे पहा हा जो इंटरवल आहे आपला त्याला पुन्हा दोन पार्ट मध्ये डिवाइड केले. पहिला पार्ट कोणता? 1 to 3 म्हणजे 1 to 3 इथपर्यंत फर्स्ट पार्ट आहे. आणि सेकंड पार्ट x ग्रेटर दॅन 3. x ग्रेटर दॅन 3 म्हणजे काय? x ग्रेटर दॅन 3 म्हणजे हे सर्व पॉइंट
कुठपर्यंत 3 पर्यंत. पहा आता युनिट ऑब्झर्व करा, इथे काय म्हटलंय x लेस इक्वल 3. काय म्हटलंय x लेस इक्वल 3. x लेस इक्वल 3 चं मीनिंग काय असतं? असे सगळे पॉइंट जे 3 पेक्षा कसे आहेत, लहान आहेत आणि त्याच्यामध्ये लेस इक्वल म्हटल्यामुळे x हा पॉइंट 3 पण असू शकतो. x लेस इक्वल 3 म्हटलं म्हणजे काय, x हा जो पॉइंट आहे तो 3 पण असू शकतो, म्हणजे हे सर्व पॉइंट आहे कुठपर्यंत 3 पर्यंत. आता इथे पहा सेकंड जो इंटरवल आहे त्यामध्ये काय म्हटलंय, x स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 3. x ग्रेटर दॅन 3 चं मीनिंग काय, x स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 3. काय मीनिंग याचा, x स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 3 म्हणजेच काय, अशा सर्व व्हॅल्यू ज्या काय आहेत 3 पेक्षा ग्रेटर दॅन आहेत, म्हणजे या सर्व व्हॅल्यू पण नॉट इक्वल टू 3. म्हणजे 3 त्यामध्ये येणार का, नाही. 3 ला सोडून 3 नंतर जेवढ्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या कुठे येणार, इथे या इंटरवलमध्ये. म्हणजे पहा हा जो आपला इंटरवल आहे 1 to 4 त्या दोन पार्ट मध्ये डिवाइड केले. पहिला जो पार्ट आहे तो कुठपर्यंत आहे, 3 पर्यंत आहे आणि त्या इंटरवल मध्ये x = 3 पण आपण इन्क्लूड करू शकतो, म्हणजे हे सर्व पॉइंट. आणि सेकंड जो इंटरवल आहे तो काय आहे, x ग्रेटर दॅन 3. जो काय आहे 3 नंतर स्टार्ट होणार, त्याच्यामध्ये 3 हा इन्क्लूड होणार नाही त्या इंटरवल मध्ये. पण पहिल्या पार्ट मध्ये तर पहिला जो इंटरवल आहे आता हा जो इंटरवल आहे या इंटरवल मध्ये या फंक्शनची व्हॅल्यू काय आहे, x + 1. हा जो इंटरवल आहे की नाही फर्स्ट x लेस इक्वल 3 म्हणजे 1 to 3 या इंटरवल साठी फंक्शनची व्हॅल्यू काय आहे, x + 1. म्हणजे त्या फंक्शनची व्हॅल्यू आहे x + 1. आणि आता सेकंड जो इंटरवल आहे या इंटरवल साठी त्या फंक्शनची व्हॅल्यू काय आहे, 2 + 4x - x². फंक्शन काय आहे, दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे. फर्स्ट इंटरवल साठी फंक्शनची व्हॅल्यू आहे x + 1 आणि सेकंड इंटरवल साठी फंक्शनची व्हॅल्यू आहे 2 + 4x - x². आता आपल्याला चेक काय करायचंय की इथे रोज थेरम अप्लाय होतो की नाही होत. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा सी पॉइंट या इंटरवल मध्ये एक्झिस्ट होतो का नाही होत हे आपल्याला चेक करायचंय. समजतंय? तर आता फर्स्ट कंडिशन काय चेक करायची आपल्याला की हे फंक्शन जे आहे हे काहीतरी असा ग्राफ असू शकतो, इथं काहीतरी असा ग्राफ असू शकतो. तर हे जे दोन फंक्शन म्हणजे हे दोन पार्ट मध्ये जे फंक्शन डिवाइड झालेलं आहे ते कंटिन्यूअस आहे का नाही, डिफरन्शिएबल आहे का नाही, यात आपल्याला काय करावं लागेल, चेक करावं लागेल. तरच आपण काय फाइंड आउट करू शकतो, हा जो सी पॉइंट आहे तो फाइंड आउट करू शकतो. फर्स्ट कंडिशन इज कंटिन्यूटी. तुम्हाला माहिती आहे फंक्शन कंटिन्यूअस कधी म्हणतो, कंटिन्यूटीची डेफिनेशन काय आहे आपण पाहिलेलं आहे आधीच्या लेक्चर मध्ये. लिमिट ॲज x टेंड्स टू a f of x is equal to f of a. करेक्ट? दिस इज द डेफिनेशन ऑफ कंटिन्यूटी. म्हणजेच काय की ज्या फंक्शन जर x अप्रोच होत असेल a ला as x approaches to a then this f of x approaches to f of a. करेक्ट? म्हणजे a ही जी व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर काय तुम्हाला भेटलं पाहिजे f of a. आणि लिमिट एक्झिस्ट कधी होतं, हे जे लिमिट कधी एक्झिस्ट होतं जेव्हा लिमिट as x tends to a minus that means left hand side limit and limit as x tends to a plus that is right hand side limit हे जर इक्वल असेल, हे दोन जर लिमिट इक्वल असेल तर लिमिट एक्झिस्ट होतं. आणि जर लिमिट एक्झिस्ट झालं तर त्या लिमिटची व्हॅल्यू काय पाहिजे, एक्झॅक्ट f of a पाहिजे. तरच आपण काय म्हणणार की ते फंक्शन कसं आहे, कंटिन्यूअस आहे. म्हणजे पहा जेव्हा आपण लिमिट पाहत असतो, लिमिट कन्सेप्ट मध्ये a ची ह्या व्हॅल्यू साठी ह्या फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होईल याची गॅरंटी नसते. पण कंटिन्यूटी मध्ये आपण ती कंडिशन काय करतो, काढून टाकतो. म्हणून ह्याला काय म्हणतात, कंटिन्यूअस फंक्शन. आता आपल्याला काय चेक करायचंय की हे जे फंक्शन आहे आपल्याकडे जे फंक्शन आहे ते कंटिन्यूअस आहे का नाही. म्हणजे तो इथे तिन्ही कंडिशन किती कंडिशन आहे 1 2 3 4 या चारही कंडिशन सॅटिस्फाय करतं का नाही हे आपल्याला चेक करायचंय फर्स्ट कंडिशन. तर पहा आधी आपण काय फाइंड आउट करून घेऊ,
आधी आपण फाइंड आउट करून घेऊ एफ ऑफ ए. काय फाइंड आउट करून घेऊ एफ ऑफ ए. एफ ऑफ ए म्हणजे काय पहा. आता पहा हे जे फंक्शन आहे, जो पहिला इंटरवल आहे की नाही x लेस इक्वल 3 आणि दुसरा जो इंटरवल आहे तो काय आहे x ग्रेटर दॅन 3 बरोबर. हा जो दुसरा जो इंटरवल आहे तो काय x ग्रेटर दॅन 3. आता जर पाहायला गेलं तर हा जो इंटरवल आहे आपल्याकडे जो इंटरवल आहे 1 to 4 हा जो इंटरवल आहे तो कोणत्या पॉइंटला डिवाइड झालेला आहे दोन पार्ट मध्ये. कोणत्या पॉइंटला 3. पहा 3 या पॉइंटला काय झालेला आहे हा जो इंटरवल आहे 1 to 4 तो दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. मग आता इथं माहिती पहिला जो इंटरवल आहे तो पहिला जो इंटरवल काय आहे तो 1 लेस इक्वल x लेस इक्वल 3 आहे बरोबर. आणि ह्या इंटरवल साठी फंक्शन काय आहे x + 1. ह्या इंटरवल साठी फंक्शन काय आहे x + 1 and this function is a polynomial. हे काय आहे पॉलिनॉमियल आहे. दिस इज अ पॉलिनॉमियल फंक्शन. आणि मागच्या लेक्चर मध्ये आपण नोट्स पाहिलेले आहेत की पॉलिनॉमियल फंक्शन इज ऑलवेज कंटिन्यूअस ऑन रियल नंबर ऑन एनी रियल इंटरवल. हे जे पॉलिनॉमियल फंक्शन आहे ते काय आहे कंटिन्यूअस असतं ऑन एनी रियल इंटरवल. कोणताही इंटरवल घ्या तर प्रत्येक इंटरवल साठी पॉलिनॉमियल फंक्शन काय असणार आहे कंटिन्यूअस असणार आहे. तर हे तर तुम्हाला समजलं म्हणजे ह्या इंटरवल साठी हे जे फंक्शन आहे ते कसं आहे कंटिन्यूअस आहे. आता सेकंड पहा. सेकंड जो इंटरवल आहे तो काय आहे आपला ओपन ॲट 3 and end at 4. हा आहे सेकंड इंटरवल. इथं ओपनचं चिन्ह का घेतलं मी ओपनचं साइन का घेतलं कारण ह्या इंटरवल मध्ये 3 इन्क्लूड होतो का नाही 3 इन्क्लूड होत नाही म्हणून इथं ओपन इंटरवल आणि इथं 4 इन्क्लूडेड आहे म्हणून क्लोज. आता पहा ह्या इंटरवल साठी फंक्शनची व्हॅल्यू काय आहे 2 + 4x - x² इट इज ऑल्सो पॉलिनॉमियल फंक्शन. हे जे फंक्शन आहे ते पण काय आहे पॉलिनॉमियल आहे बरोबर. हे जे फंक्शन आहे ते पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियल फंक्शन काय असतं कंटिन्यूअस असतं ऑन एनी रियल इंटरवल. सो इट इज ऑल्सो कंटिन्यूअस. म्हणजे ह्या इंटरवल साठी फंक्शन कंटिन्यूअस मिळतंय. ह्या इंटरवल साठी पण फंक्शन कसं मिळतंय कंटिन्यूअस मिळतंय. म्हणून या इंटरवल मधल्या कोणत्याही पॉइंट साठी आपण चेक करणार नाहीये की फंक्शन कंटिन्यूअस आहे की नाही. आता उरला कुठला प्रश्न फक्त हा जो पॉइंट आहे 3 हा जो पॉइंट आहे की नाही 3 ह्या पॉइंटवर हे फंक्शन कंटिन्यूअस आहे का नाही चेक करायचं आपल्याला. का चेक करायचंय कारण ह्या पॉइंटवर हा जो इंटरवल आहे तो काय झालाय दोन पार्ट मध्ये डिवाइड झालाय. त्यासाठी या पॉइंटवर आपण चेक करणं गरजेचं आहे की हे फंक्शन कंटिन्यूअस आहे की नाही. आपण चेक करू कोणत्या पॉइंट साठी फक्त 3. सो limit as x tends to 3 first f of x. आता पहा फर्स्ट इंटरवल पहा इथे काय म्हटलंय x लेस इक्वल 3 म्हणजे कुठून अप्रोच होणार लेफ्ट साइड. दिस इज लेफ्ट साइड. सो x tends to 3 मायनस लेफ्ट साइड हँड लिमिट. तर काय आहे लिमिटची व्हॅल्यू x + 1. तर लिमिट काय येणार याचं लिमिट काय येणार म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल सबस्टिट्यूट 3 ॲट हियर. सो 3 + 1 4. तर लेफ्ट हँड साइड लिमिटची व्हॅल्यू किती आली 4 आली. नाउ चेक राइट हँड साइड लिमिट. पहा ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. आता आपल्याला काय फाइंड आउट करायची ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो लिमिट ॲज x टेंड्स टू 3 प्लस f of x. राइट हँड साठी लिमिट काय आहे पहा राइट हँड साइड साठी फंक्शन काय आहे राइट हँड साइड की नाही x greater than 3 that means right hand side and x less than 3 that means left hand side. So limit is 2 + 4x - x². limit काय येणार substitute 3 in this function. So 2 + 4 into 3 - 3². So 2 plus 4 3 that 12 minus 9. किती येणार ही व्हॅल्यू 2 + 4 14 and 14 - 9 is 5.
पहा इथे हे जे लिमिट आहे ते किती मिळालं तुम्हाला 4 मिळालं आणि हे जे लिमिट आहे ते किती मिळालं 5 which is not equal. ते दोन्ही काय आहे इक्वल नाहीये. हे इक्वल नाहीये म्हणजे हे लिमिट एक्झिस्ट होणार आहे का नाही. तर लिमिटची डेफिनेशनच काय आहे जर हे दोन्ही लिमिट एक्झिस्ट होत असेल तरच आपण काय म्हणणार त्या फंक्शनचं लिमिट या पॉइंटवर एक्झिस्ट होईल. आणि इथं काय मिळालं आपल्याला हे दोन्ही काय मिळाले इक्वल मिळाले का नाही म्हणजे हे दोन्ही लिमिट इक्वल नाहीये म्हणजे हे लिमिट एक्झिस्ट होऊ शकत नाही. हे लिमिटची व्हॅल्यू येऊ शकत नाही. त्यासाठी this function f of x on this interval is discontinuous. That means this function f of x is discontinuous at the which point at x is equal to 3. या पॉइंटवर या फंक्शनची व्हॅल्यू कशी आहे discontinuous at x is equal to 3 the function f of x is discontinuous. पहा रोल्स थेरमची फर्स्ट कंडिशन काय झाली आहे फेल झाली आहे. त्यामुळे बाकीच्या सर्व कंडिशन काय असणार काय आपण पाहू शकत नाही. रोल्स थेरमची स्टेटमेंटच काय आहे की ज्या तीन कंडिशन आहेत त्या तिन्ही कंडिशन काय झाल्या पाहिजे सॅटिस्फाय झाल्या पाहिजे तरच तो सी हा पॉइंट एक्झिस्ट होईल. इथे या फंक्शन साठी इथे फर्स्ट जी कंडिशन आहे ती कशी आहे फेल होती आहे म्हणजे दिस इज हियर रोल्स थेरम इज नॉट ऍप्लिकेबल. इथं रोल्स थेरम आपण अप्लाय करू शकत नाही.